हॅपी होली गाईज. तर आज आपण करणार आहोत होळी स्पेशल चिकन, तेही माझ्या सासूबाईंच्या हातचं आणि तेही मडक्यातलं. त्याच्यामुळे ते अजूनच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आज होळी आहे तर खाली सध्या रंगपंचमी मस्त खेळतात. आपण ही रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. घेतल्याशिवाय जायना घेतल्याशिवाय जायना. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक केलेकर. आज रंग आपल्याकडे होळीचा, आज मराठी सण आणि आज आपल्याकडे आहे चिकन स्पेशल. आज आपण करणार आहे मातीच्या भांड्यामध्ये एकदम चमचमीत कोकणी स्पेशल चिकन. तर आज होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण स्पेशल एकदम तिखट झणझणीत होळीचा जसा रंग लाल तसा आपला चिकनचा रंग लाल. आणि असंच चिकन तुम्ही पाहण्यासाठी, झणझणीत तिखट कोकणी चिकन पाहण्यासाठी आपल्या चॅनल वर तुम्ही आता जी व्हिडिओ आपण टाकणार आहे ती तुम्ही पूर्ण बघा. आणि आज होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण कंटिन्यू करू. आज आपण मातीच्या भांडीमध्ये होळीचं चिकन बनवणार आहोत. तर तुम्ही नक्कीच आपली व्हिडिओ पहा, पूर्ण पहा व्हिडिओ, आणि आवडली तर नक्कीच लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, हॅपी होळी सर्वांना. आज आम्ही करत आहोत मडक्यातलं चिकन मालवणी. आता आम्ही स्टार्ट करतोय वाटण पासून. मालवणी चिकन बनवायचं आपल्याला. तर सुरुवातीला आपण ना आलं घेतलंय. आलं थोडं बारीक केलंय आपण. त्याच्यानंतर लसूण घेतले, कोथिंबीर, पुदिना आणि कांदा चांगला फ्राय करून त्याचं ब्राऊन करून घ्यायचंय. त्याला ब्लॅक करायला द्यायचं नाही जास्त करून. जास्त ब्राऊन केला तर त्या मटणाला चव जास्त येते. त्याच्यानंतर आपलं सुकं खोबरं त्याचं चून करून आपण त्याचं बारीक चून करून भाजून घेतलेलं आहे. ते त्याच्यामध्ये आम्ही मालवणीमध्ये वापरत नाही, पण पहिल्यांदाच आम्ही होळी स्पेशल म्हणून ते एक ट्राय करतोय आम्ही त्यासाठी की ते कसं लागतं आपल्याला. परंतु त्याच्यानंतर ओलं खोबरं आम्ही बारीक करून त्याचे तुकडे करून तव्यावरती ते भाजलेले आहेत तुकडे पूर्ण, आणि ते ब्राऊन झालेत पूर्ण. ते ब्राऊन झाले पाहिजेत, हिरवेगार दिसले नाही पाहिजेत. अशा प्रकारे कांदा आपण घेतलाय. कांदा तो आपण बारीक चॉप करून ते फोडणीसाठी आपण तो वापरला जातो बारीक. तो पण ब्राऊन झाला पाहिजे, ब्लॅक करायला द्यायचं नाही बिलकुल. तर त्या मटणाला चांगली चव होईल. मिक्सर मध्ये एक भांड्यामध्ये एक सुकं खोबरं, ओलं खोबरं आपण बारीक करून घेत आहोत. तर ते बारीक झालं पाहिजे पूर्ण. चला तर आपण चिकन साफ करूया. चिकनचे जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत, छोटे छोटे तुकडे करायचे, जेणेकरून आपल्याला ते चविष्ट लागतील. अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचे, मिडियम करायचे. तर आता इथे आपण चिकन साफ करून घेतलंय आणि त्यात आपण टाकतोय गरम मसाला, स्पेशल, आणि हा आमचा स्पेशल मालवणी मसाला. हे टाकले आलं लसूण पेस्ट 1 चमचा. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. तर आता आपण आहे ना मातीचं भांड आहे ना गॅसवर ठेवलंय, आणि आपण त्या मातीच्या भांडीला ऑलरेडी आतमधून ऑइल लावलेलं आहे सगळीकडून. आणि आता ते मातीचं भांड, आज आपण चिकन मातीच्या भांडीत बनवणार होतो, मग तुम्हाला बोललो होतो. तर आता आपण ते पहिले आहे ना मातीचं भांड थोडं गरम करून घेणार आहे.
आणि नंतर मग त्यात तेल वगैरे टाकणार आहे. आपण चिकन त्याला कापून घेतलंय, कट करून घेतलंय, बारीक पीस करून घेतलंय आणि आता आपण आहे ना ते चिकन थोडं वेळ मॅरिनेशन साठी ठेवणार आहे. म्हणजे जास्त एक नाही, 5-10 मिनिटं. म्हणजे जसं आता आपण मातीचं भांडं आता आपण गॅस चालू केलाय आणि तो गॅस थोडं मातीचं भांडं थोडं हीट झालं ना, त्यात ऑलरेडी आपण ऑइल टाकलेलं आहे. तर ऑइल थोडंसं अजून सुकलं ना की त्यात आपण आता मग ते तयार करायला चालू करणार आहे. ऑइल कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे. आता आम्हाला काय, आम्ही ऑइल मध्ये जास्त म्हणजे बनवतो. तर तुम्हाला जर कमी ऑइल पाहिजे ना, तुमच्यानुसार तुम्ही ऑइल टाकू शकता. आता हे 5-6 चमचे ऑइल टाकलेलं आहे आणि हा आता तेजपत्ता टाकलाय आपण त्याच्यामध्ये. आता आहे ना बघा, ऑइल बघा कसं गरम झालंय ना. आता ऑइल गरम झालं, आता आपण त्याच्यामध्ये ना कांदा टाकणार आहे. कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि तो आता आपण त्याच्यात टाकलेला आहे. आणि तो कसं माहितीये, जोपर्यंत थोडासा लालसर पण येत नाही ना त्याला, तोपर्यंत आपण त्याला गरम करणार आहे. आता आपण त्यात आहे ना मसाला टाकलाय. हा आमचा घरगुती, म्हणजे आम्ही रेडीमेड आणत नाही. हा आम्ही लालबाग वरून, जिथे आपण तुम्हाला माहित असेल आपला लालबागचा राजा बसतो त्या साईडला सगळे मसाल्याची दुकान आहेत, तिथून आम्ही वाटून स्वतः हा आपला कोकणी म्हणजे आपला मालवणी मसाला आम्ही बनवून आणतो. हा आम्ही आमचा जसा तिखट आहे ना, म्हणजे आम्हाला जसं क्वांटिटी मध्ये तिखट पाहिजे. आता तुम्ही पण बाहेर घेऊ शकता, तो रेडीमेड मध्ये थोडं तिखट कमी असतं, तर तुम्ही तो एक्स्ट्रा 1-2 चमचे टाकू शकतात. पण हा आमचा घरगुती मसाला आहे ना, तो ऑलरेडी तिखट आहे, त्यामुळे आम्ही जास्त नाही, 2.5 ते 3च चमचे टाकलेले आहेत. बघ कसा, तुम्हाला बोललो होतो ना लाल लाल एकदम रंग येणार, तर बघा कसा लाल लाल रंग आलेला आहे त्याला. आणि आता आपण याच्यात आहे ना चिकन टाकणार आहोत. चिकन आहे ना आम्ही म्हणजे हेच करतो, जास्त मोठे पीस ठेवत नाही. का माहितीये का, कारण की ते शिजायला जास्त कसं टाइम लागत नाही, त्यामुळे आम्ही जास्त मोठे पीस ठेवत नाही. आणि ते खायला पण जरा बरं वाटतं. म्हणजे कसे मोठे पीस असतात ना, ते असे हे लागतात, म्हणजे एकदम मोठे हेच कसं तरीच वाटतं खायला, त्यामुळे आम्ही जास्त मोठे पीस ठेवत नाही, बारीकच पीस ठेवतो त्याच्यामध्ये. आता याला आम्ही मस्त आता ढवळून घेणार आहे, कारण की पूर्ण चिकन ला ते मसाला आणि तेल लागला पाहिजे. बघा कसं एकदम लाल लाल झालंय, लाल भडक. अजून जेव्हा ते चिकन आणि सगळं मसाला लागेल ना, तेव्हा अजून त्याला एक वेगळाच विशेष वास येईल त्याला. आता याच्यावर आहे ना आपण थोडंसं शिजण्यासाठी एक 5-10 मिनिटं आपण त्याच्यावर भांडं ठेवणार आहे उकडी करून. आता आहे ना, हे आपण आहे ना घरगुती आपण आंबोळीचं पीठ बनवलेलं आहे. हे बघा, आपण काय म्हणजे आपण कोकणातली माणसं, त्यामुळे आम्ही काय रेडीमेड आणत नाही, सगळं घरगुतीच आहे आपलं. आता ह्याची रेसिपी मी दाखवू शकत नाही, कारण की आपण हे काल रात्री भिजत घातलेलं आहे आणि ह्याला एवढा मस्त वास आलेला आहे ना, मस्त डरडरून ते वरती आलेलं आहे. आणि आता आपण त्यात आहे ना मीठ टाकणार आहोत, कारण की मीठ आपण ऑलरेडी टाकत नाही, मीठ नंतरच टाकतो त्याच्यामध्ये. आणि आता ते परत आपण आहे ना हे करून घेणार आहे, त्याला मिक्स करून घेणार आहे. रेडीमेड पण भेटतं बाहेर, असं काय नाही. हे बघ, टेक्स्चर बघा त्याचा काय मस्त आलेला आहे. आणि हे ना सगळं आमच्या मातोश्री, म्हणजे माझी आई, म्हणजे एकदम सुगरण. काय तिचं म्हणजे जेवणामध्ये तिचं कोणच हात पकडू शकत नाही, अशी आमची अन्नदाता, अन्नपूर्णा, अशी आमची आई. खूप प्रेमळ, गोंडस. म्हणजे आम्हाला कधीच तिने कुठल्या गोष्टीचं कमी पडायला दिलं नाही, जेवणामध्ये, जीवनामध्ये पण नाही आणि जेवणामध्ये पण नाही. हा. आता आपण पीठ ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपण झालेले 5 मिनिटं, तर आता आपण ते शिजायला ठेवलं होतं ते काढतोय. बघा काय त्याला एकदम लाल कलर आलाय, लाल भडक एकदम. चिकन पण बघा कसा
एकदम लालेलाच झालेला आहे. मडकं आणि चिकन आता सेमच दिसायला लागलंय माझ्या मते तरी. तुम्हाला कसं वाटतंय ना, नक्कीच कमेंट करून सांगा की कसं काय आहे. खरंच लाल कलर आलाय का त्याला? नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि आता त्याच्यात आम्ही वाटप टाकणार आहे. आमच्या साईडला कसं आहे ना, सुकं खोबरं वापरत नाही, तरी पण आम्ही थोडं वापरलंय आणि वापरणार. खोबरं आपलंच आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत थोडं. आणि वाटप तुम्ही बघितलंच असेल मगाशी कसं बनवलेलं आहे, दाखवलं असेल व्हिडिओ मध्ये. आपण हे मीठ टाकतोय चवीप्रमाणे. बघा ऑलरेडी आता आपण वाटपामध्ये पण नाही टाकलंय आणि स्टार्टिंगला जेव्हा आपण कांदा टाकला तेव्हा पण आपण मीठ नाही टाकलंय. त्यामुळे आता त्यात आपण जसं पाहिजे आपल्याला त्याचप्रमाणे मीठ टाकणार आहे. म्हणजे समजा एक 2 चमचे मीठ आम्ही टाकलेले आहे त्याच्यामध्ये. त्याला आपण मस्त ढवळून घेणार आहोत. ते कसं आहे ना, मातीच्या भांड्यामध्ये ना ढवळायला भीती वाटते, त्यामुळे ना त्याला हळूहळू ढवळणं परवडेल काही होण्यापेक्षा. त्यामुळे हळूच करणार आहे आपण आज सगळं. आणि पहिलाच दिवस आहे आज मातीच्या भांड्यामध्ये, त्यामुळे ती टेस्ट काय लागणार आहे एकदम ब्रिलियंट. एकदा आम्ही आहे ना कौल चिकन बनवलं होतं. जे आपलं घराचे कौल असतात ना लाल, त्याच्यावर एक नंबर झालं होतं. आणि ती रेसिपी पण मी टाकणार आहे. कधी मला टाइम भेटला तर ती नक्कीच मी रेसिपी टाकेल कौल चिकनची. कौल चिकन झाले, परत पोपटी झाली. एवढं मस्त आयटम आहेत ना हे, म्हणजे एवढे स्पेशल आपण, म्हणजे काही जरी वेगळं खाण्यासारखं असेल ना तर नक्कीच तुम्ही मेन्यू बघण्यासाठी ना नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर तुम्ही करूनच ठेवा. कारण की आता हा चॅनल आत्ताच आम्ही चालू केलाय आणि इथे आम्ही नवीन असे मालवणी स्पेशल तुम्ही सगळे तुम्हाला जेवणाचे पदार्थ तुम्हाला बघता येईल आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि तुमच्या एका लाईक मुळे आम्हाला खूप प्रोत्साहन भेटतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आता आपण ते ढवळून घेतलेलं आहे मस्त. तर बघा आता वाटप आणि बाकी कसं बघा टेक्स्चर त्याला आलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये ना 2 ग्लास पाणी ओतलंय. ऑलरेडी आपण थोडं मटण शिजवलंय, चिकन. तर अजून थोडंसं त्याला अजून शिजण्यासाठी, आणि कसं आज आंबोळीचा बेत आहे त्यामुळे थोडंसं ग्रेव्ही आपल्याला पाहिजे त्याच्यासोबत खायला, त्यामुळे आम्ही पाणी जास्त टाकलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे आता हे आम्ही 2 टायमिंगचं केलेलं आहे, त्यामुळे आता आमच्या घरात 10 माणसं खाणार आहेत आणि त्याप्रमाणे आता हे 10 माणसांचं आम्ही केलंय. त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे वाटप टाकून किंवा मटेरियल, तेल, कांदा जे काय मटेरियल आहे ते वाढवून किंवा कमी करून तुमच्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आता आपण आंबोळे करायला घेतोय, त्यासाठी आम्ही नॉनस्टिकचा तवा वापरतो. आता सुरुवात होते आता आपले आंबोळे बनवायला. मस्त असं पीठ झालेलं आहे आज म्हणजे खायला एवढी मजा येणार आहे ना, काय विचारूच नका मित्रांनो. बघा कशी जाळी तयार झाली आहे आंबोळ्यामध्ये. अशी जाळी जर तयार झाली ना मग काय विचारूच नका एवढी. त्याला म्हणजे असं पीठ आपलं, हे जे पीठ आहे ना हे परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं. हा हा हा, काय वास येतोय, सुगंध अप्रतिम सुगंध आहे आंबोळीचा या. बघूया आता चिकन कुठपर्यंत शिजलेलं आहे. हा हा, काय लाल लाल झणझणीत तसं दिसतंय चिकन. आणि वास एवढा सुंदर येतोय ना मित्रांनो. बायकोन केला नाही तिला गेली होती विचारायला बोलले
तर तुम्ही बघतात आहे आता आपलं ताट परिपूर्ण झालेलं आहे. ही आहे आंबोळी जी आपण म्हणजे घरच्या, हे सगळं घरगुतीच आहे आपलं, काही बाहेरून आणलेलं नाही, आपण घरीच्या घरचीच बनवलेलं आहे. ही आंबोळी आहे, हा राईस आहे, हे चिकन आहे आणि तुम्ही चिकनला बघताय टेक्स्चर कसा आलेला आहे हे बघा. आणि कांदा आणि लिंबू. आणि आपण मडक्यातलं चिकन बनवलेलं आहे. ही खास आजची रेसिपी होती रंगपंचमी म्हणजे होळी, आपली होळी सण साजरा करण्यासाठी. तर आता आपण एक बाईट खाऊन बघूया. आपण एक बाईट घेऊन बघणार आहोत कसं लागतंय. ठीक आहे.